नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आल्या. पोलीस भरती 2024 तर्फा नवीन पदांची पोलीस भरती निघत आहे. नागपूर पोलिसांची 391 पदे भरण्याची गरज, पोलीस आयुक्तांची न्यायालयात माहिती. नागपूर वृत्तसंस्था नागपूर पोलिसांतील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पुढाकार घेत पोलीस आयुक्तांना आवश्यक पदाबाबत माहिती दिली. नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आल्या. पोलीस भरती 2024 तर्फा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती निघत आहे, तर या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचा अपडेट आलाय, तर ते अपडेट मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि पोलीस भरतीमध्ये जे एक बॅट्समनचं सुद्धा पद आहे, त्यासाठी शिक्षण आपल्याला 10वी पासवर सुद्धा फॉर्म भरता येते. तर पोलीस भरतीमध्ये जे सर्वात अगोदर ग्राउंड असते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असते. आणि मागच्या वर्षी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती झाली होती 17,000 जागांसाठी. तर त्यामध्ये जे भरपूर मुलं जे एका मार्कानं कटले, 2-2 मार्कानं कटले, कोणी 4-4 मार्कानं, 5-5 मार्कानं कटलेलं आहे. आणि काही विद्यार्थ्यांचे काही चुकीमुळे जे काही मुलं जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन होऊ नाही शकले त्या विद्यार्थ्यांचे. तर भरपूर मुलांची मला वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती नवीन कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा. पोलीस भरती कधी निघणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा, कारण की आम्ही एका मार्कानं 2-2 मार्कानं या ठिकाणी कटलेलो आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत राहा. नागपूर पोलिसांची 391 पदे भरण्याची गरज, पोलीस आयुक्तांची न्यायालयात माहिती. त्याचबरोबर नागपूर वृत्तसंस्था नागपूर पोलिसातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पुढाकार घेत पोलीस आयुक्तांना आवश्यक पदांबाबत माहिती देण्याचे निर्देश दिले होते. पोलीस आयुक्तांनी शहरात 391 पदे तातडीने भरण्याची गरज असल्याने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने पोलीस महासंचालकाकडे पाठवण्याचा तसेच याबाबत कार्यवाहीचा 4 आठवड्यात न्यायालयाचा माहिती देण्याचे निर्देश दिले. शहरातील खड्ड्याबाबत उच्च न्यायालयाने स्वतःहून फौजदारी जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. मागील सुनावणीतील पोलीस आयुक्तांनी मनुष्यबळाच्या अभावाचे कारण पुढे करत कारवाई करण्यात अडचणी येत असल्याने सांगितले होते. यानंतर न्यायालयाने पदनिहाय मनुष्यबळाबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलीस आयुक्तांनी न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रानुसार नागपूरमध्ये सध्या 8,717 पोलिसांचे मंजूर पदे आहेत. यापैकी 8,270 पोलीस अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. शहरात सध्या 447 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा अभाव असला तरी पोलिसांनी केवळ 391 पदे भरण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. नागपूरमध्ये 1 पोलीस आयुक्त, 1 सहपोलीस आयुक्त, 3 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 10 पोलीस उपायुक्त यांचे पदे भरली आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे शहरात 6 पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, 6 पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांची मोठी संख्येची रिक्त पदं आहेत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसरं या ठिकाणी तुम्ही पेपरात बघू शकता, या ठिकाणी पोलीस दलात 33,000वर पदे रिक्त. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी नागपूर महाराष्ट्र पोलीस दलात 2,21,259 मंजूर पदांपैकी 33,000वर पदे रिक्त आहेत. त्यात महिला पोलिसांचे 16.6% पदांचा समावेश. त्या माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 1,00,000 लोकसंख्येमागे 222 पोलीस कर्मचारी असायला हवेत. मात्र भारतात हे प्रमाण 1,00,000 सरासरी 152 पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षाही 70ने कमी आहे. त्याचबरोबर देशात पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत. तेथे जवळपास 41% पोलीस कर्मचारी कमी आहेत. त्यामुळेच या राज्यात गुन्हेगारी प्रमाण जास्त दिसून येते. तेलंगणामध्ये 28%, तर महाराष्ट्रात जवळपास 16.3% जास्त पदे रिक्त आहेत. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठं ना कुठं जे पदे जे विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे. तर या अगोदर सुद्धा आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार कमेंट होती की सर पोलीस भरती नवीन कधीपर्यंत निघणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी
या अगोदर सुद्धा घोषणा केली होती की आम्ही जे 9000 जागांसाठी विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये हे भरती काढणार आहे, असं ज्या विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलेलं होतं. तर नक्कीच ज्या विद्यार्थी मित्रांनो भरती ते काढणार आहे, लक्षात ठेवा. कारण की सरकार जे विद्यार्थी मित्रांनो बीजेपीचं बनत आहे महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये जे शिक्षण लागते ते फक्त 12वी पास लागते आणि त्याचबरोबर उंचीचा जर आपण विचार केला पोलीस भरतीमध्ये तर 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि एसटी कॅटेगरीला आता उंचीमध्ये थोडी सूट भेटणार आहे. पोलीस भरतीमध्ये जे हाईट लागणार आहे पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ज्या 5 सेंटीमीटर सूट यामध्ये जे देण्यात येणार आहे पोलीस भरतीमध्ये, कारण की त्याबद्दल GR सुद्धा आलेला आहे. त्यानंतर आपण ग्राउंडचा जर विचार केला पोलीस भरतीमध्ये 3 इव्हेंट आहे. पहिला जो इव्हेंट आहे 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंगसाठी 20 गुण असते आणि 100 मीटर रनिंग आहे. 100 मीटरसाठी या ठिकाणी 15 गुण असते आणि गोळा फेक असते त्याच्यासाठी 15 गुण. तर टोटल 50 मार्काचा हे फिजिकल पोलीस भरतीमध्ये आहे सर्वात अगोदर. आणि फिजिकल झाल्यानंतर आपलं यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न आणि गणिताचे 25 प्रश्न. टोटल 100 मार्काचा हा पेपर असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नसते पोलीस भरतीमध्ये, ठीक आहे. आणि SRPFचा जर आपण विचार केला तर SRPF भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडचा जर आपण विचार केला तर SRPF मध्ये वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत असते आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट असते. आणि SRPFचं जे ग्राउंड असते तर SRPF मध्ये 5 किलोमीटर हे 25 मिनिटांमध्ये जर तुम्ही आले तर 50 गुण भेटते आणि 100 मीटर साठी जे 25 गुणासाठी असते आणि गोळाफेक 25 गुणासाठी असते. तर टोटल 100 मार्काचा हे ग्राउंड SRPFला असते, ठीक आहे. आणि आपण वयोमर्यादाचा जर विचार केला पोलीस भरतीमध्ये तर पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन आणि कारागृहासाठी वयोमर्यादा 18 ते 28 लागते आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट राहते. आणि पोलीस शिपाई वाहन चालक मध्ये वयोमर्यादा 19 ते 28 वर्ष लागते आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट असते. आणि पोलीस शिपाई SRPF मध्ये वयोमर्यादा 18 ते 25 पाहिजे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट असते. आणि फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये फी पोलीस भरतीमध्ये असते. तर अशी जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. तर पोलीस भरतीमध्ये तुम्हाला 12वी पासवर जे फॉर्म भरता येते तर 12वी पाससाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघत आणि सर्वात अगोदर जे ग्राउंड असते तर येणाऱ्या दिवसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती निघणार आहे. कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे पोलीस भरतीचे जे विद्यार्थी मित्रांनो पदे रिक्त आहेत. जसं मी तुम्हाला नागपूरचं उदाहरण दाखवलं तर नागपूरमध्ये सुद्धा पदे रिक्त आहे. असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पदे रिक्त आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर या अगोदर सुद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी सुद्धा घोषणा केली होती की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या झाल्यावर आम्ही भरती काढणार आहे म्हणून. जवळपास 9 ते 11,000 जागांपर्यंत हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल देत राहणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.